भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आतिकभाई महाराष्ट्रवाले यांचे आगामी सण व उत्सवाकरिता हॉटेल दरबार येथे व्हेज थाली अनलिमिटेड 100 रुपये, चिकन थाली अनलिमिटेड 150 रुपये व मटन थाली अनलिमिटेड 200 रुपये। ग्राहकांनी चवदार पदार्थाचा आस्वाद घ्या। स्थळ हॉटेल दरबार, आर्मी बायपास रोड, दिग्रस। संपर्क आतिकभाई महाराष्ट्रवाले। मोबाईल क्रमांक 8896 85 85 85। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 2 मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज संघटना करणार आयोजन। मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती व वडकेश्वर महादेव मंदिर यांचे मिरवणूक मार्गावर योगदान राहणार। दिग्रस येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज संघटनेतर्फे तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे आयोजन 2 मार्च ते 6 मार्चपर्यंत करण्यात आले आहे। वडवाला जीन येथे 2 मार्च रोजी स्थापना तर 3 मार्च रोजी महामूर्ख संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या महामूर्ख संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय शायर सलीम चव्हाण, देशभरात लोकप्रिय ठरलेले हिंदी कवी कपिल बोरुंदिया, केटी जाधव, सुदर्शन हसबे, प्राध्यापक राम गायगोले, अजिंक्य म्हात्रे, पूनम पटेल यांचा यामध्ये समावेश राहणार आहे। 4 मार्चला सुंदरकांड व 6 मार्च रोजी वडवाला जीन दिग्रस येथून भव्य शोभायात्रा निघणार आहे। 6 मार्च रोजी निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सामील होणाऱ्या शिवप्रेमीकरिता मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती योगदान देणार असल्याचे अध्यक्ष पत्रकार अफजल खान यांनी म्हटले। तर वडकेश्वर महादेव मंदिर यांच्याकडून सुद्धा मिरवणूक मार्गावर योगदान राहणार असल्याचे महंत मनोज राठोड यांनी सांगितले। आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी श्री पारेश्वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत शिवजयंती महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली। सन 1985 22 एप्रिलला दिग्रस नगर परिषदेची निवडणूक असताना 22 एप्रिलला शिवजयंती साजरी केली आम्ही। आणि ही शिवजयंती दिग्रस शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरी करण्यात आली। त्यात शिवछत्रपती संघटना म्हणून समाजसेवी संघटना कोणत्याही जातीभेद आणि राजकारण भेदाशिवाय निर्माण करण्यात आली आणि तिथून शिवजयंती उत्सव, नेताजी जयंती, दसरा, सामूहिक दसरा उत्सव हा शिवसंघटनेच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो। वेळेवर आम्ही सामाजिक उपक्रमातून जे काही उपक्रम आमच्या निदर्शनात येतात किंवा आमच्या लक्षात येतात ते आम्ही साजरे करतो आणि दिग्रस शहरातील एकोपा राखण्यासाठी शिवछत्रपती संघटना नेहमीच पुढाकार घेत असते। भवानी मंदिर परिसर असो, मोक्षधाम परिसर असो, कर्णेश्वर मंदिर परिसर असो, या परिसराची देखरेख आणि तिथे वृक्षारोपण हे करण्याचा उपक्रम हा शिवछत्रपती संघटना वेळोवेळी करत आलेली आहे आणि पुढे सुद्धा करेल। यावर्षी 2 मार्चला शिवजयंती उत्सवाची आम्ही सुरुवात करत आहोत। वडवाला जीन येथे दरवर्षी गेल्या मागील 38-39 वर्षापासून हा उत्सव तिथे आम्ही साजरा करत आहोत। 2 तारखेला तिथे होम हवन होऊन महाराजाच्या प्रतिमेची स्थापना केल्यात जाईल। 3 तारखेला दिग्रस शहरातील प्रसिद्ध कार्यक्रम महामूर्ख संमेलन साजरा करण्याचे योजले आहे। 4 तारखेला सुंदरकांडचं पारायण केलं जाईल। 5 तारखेला रिकामा आहे, परंतु 5 तारखेला आम्ही पाहत आहोत एखादा व्याख्याता भेटला तर त्या व्याख्याताचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा मनोदय आहे आणि 6 तारखेला सकाळी 7 वाजता होम हवन आणि त्यानंतर महाराजाच्या प्रतिमेची शहरातून भव्य प्रतिमा काढण्यात येणार आहे। संघटना मागील 40 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आहे आणि या संघटनेत दिवसेंदिवस संघटनेचे कार्यकर्ते वाढते आहेत। हे या संघटनेच्या अराजकीय संघटना म्हणून यश आहे असं मी मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बरोबर। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।